महापालिका निवडणुकांसाठी शिंदेंनी आदेश दिलेले आहेत। ही बातमी आपल्याला सविस्तर पाहिजे, मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची घडामोड प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून जाणून घेऊयात। अक्षय, काल एक महत्त्वपूर्ण बैठक शिवसेनेची संपन्न झालेली आहे। यावेळी बोलत असताना शिंदेंनी महापालिकेची निवडणूक एकत्र लढणार हे आता स्पष्ट केलेलं आहे। या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं? ऋतुजा, आपण जर बघितलं तर यातनं काही गोष्टी या अत्यंत स्पष्ट होत आहेत। एक की एकनाथ शिंदे हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता त्यांनी महानगरपालिका निवडणुकांसाठी कंबर कसली आहे आणि याच अनुषंगानं एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पक्षाचे आमदार, मुंबईतील खासदार आणि यासोबतच माजी नगरसेवकांची एक महत्त्वपूर्ण बैठक रामटेक या बंगल्यावरती घेतली आणि या बैठकीमध्ये आता स्वस्थ बसू नका, संघटन वाढीसाठी काम करा। ज्या प्रकारची कामं आपण गेल्या 2.5 वर्षात केली ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, त्याचा लाभ लोकांना मिळाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी या बैठकीमध्ये दिल्या। यासोबतच प्रत्येक वॉर्डमध्ये कशा पद्धतीने कामं सुरू आहे आणि या कामाचा आढावा हा स्वतः घेण्यासाठी एकनाथ शिंदे आता प्रत्येक वॉर्डमध्ये दौरा करणार आहे। एकूण आपण जर बघितलं तर आता विधानसभेचं जे हिवाळी अधिवेशन आहे, या अधिवेशनानंतर परतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुंबईतील सगळ्या वॉर्डाचा दौरा केला जाईल, जेणेकरून या संपूर्ण वॉर्डमध्ये नेमकी काय कामं सुरू आहे आणि कुठले लूपहोल्स आपल्यामध्ये आहे, संघटनात्मक कुठल्या चर्चा आणि लूपहोल्स आपल्या संघटनेमध्ये आहे, शिवसेनेमध्ये आहे, याचा आढावा एकनाथ शिंदे स्वतः घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आणि एक प्रकारची ताकीदच महानगरपालिका निवडणुका आपण युतीमध्ये लढवणार आहोत आणि त्यासाठी महायुतीत कुठल्याही प्रकारचे वादविवाद करू नका, अशा पद्धतीचे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सगळ्या नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना काल दिली। अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या विधानसभा निवडणुकीनंतर ज्या महानगरपालिका निवडणुका होऊ घातल्या त्या अनुषंगानं केलं जात आहे आणि त्याची रणनीती आखण्यास एकनाथ शिंदे यांनी तयारी देखील केली आहे। आपण बघतोय की विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सरकार स्थापन झालं, काही उशिराचं झालं आणि त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार देखील काहीसा लांबला, असं चित्र असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी त्या कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता वेगवेगळ्या चर्चा किंवा एकनाथ शिंदे नाराज आहे अशा येत होत्या। मात्र असं असताना दुसरीकडे पक्षवाढीसाठी आणि पुढच्या निवडणुकासाठी एकनाथ शिंदे सज्ज झालेलं बघायला मिळतं आणि त्यांनी हे देखील स्पष्ट केलंय की आगामी काळात येणाऱ्या ज्या महानगरपालिकाच्या निवडणुका असेल, मुंबईच नाही तर मुंबईसह महाराष्ट्रात जवळपास 20हून अधिक ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुका आपण एकत्रित पद्धतीने महायुती म्हणूनच सामोरं जाऊ, अशा पद्धतीचं काल त्यांनी स्पष्ट केलंय। पक्ष संघटनेच्या दृष्टीने अत्यंत ही महत्त्वाची बैठक आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महानगरपालिका निवडणुकीसाठी आता कंबर कसली आहे असं म्हटलं तरी हरकत नाही आणि हिवाळी अधिवेशनानंतर परतल्यानंतर एकनाथ शिंदे महानगरपालिका निवडणुकीचं रणशिंग देखील फुंकतील। निश्चित। अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।